नमस्कार, मी रुचा वैद्य. मी हिरा टेक्नॉलॉजीमध्ये काम करते. महिला किंवा विमेन यांच्याबद्दल बोलायचं झालं तर खूप काही आहे बोलायला, पण जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा खरंच काही पटकन सुचत नाही. तुम्ही दिलेल्या मेसेजमध्ये एक प्रश्न होता की हाऊ डू यू बॅलन्स युअर वर्क लाईफ इन नाऊडेज. सो मला असं बोलायचं आहे की ही वर्क लाईफ बॅलन्स फक्त मॅरिड मुलींसाठी किंवा मॅरिड वर्किंग वुमेनसाठी नाही आहे. ही वर्क लाईफ बॅलन्स हे अनमॅरिड वुमेन वर्किंग फॉर देअर पॅरेंट्स, टू सपोर्ट देअर पॅरेंट्स and also to balance the personal life with work as well as the personal life. मॅरिड वर्किंग वुमेनसाठी तर नक्कीच थोडं डिफिकल्ट आहे, पण आताही त्या मॅनेज करतायत, आधीही करत होत्या आणि पुढेही करत राहतील. त्यामुळे त्यांच्याकडे ना ती एक विल पॉवर असते किंवा एक वेगळी शक्ती असते की दोन्ही बॅलन्स खूप स्मूथली करतात. घरचंही तितक्याच मनापासून सांभाळतात आणि कामसुद्धा तेवढंच मनापासून करतात. आणि तिसरी जी कॅटेगरी आहे ती आहे हाऊसवाईफची. पण सहसा हाऊसवाईफना वर्क लाईफ बॅलन्सच्या या प्रश्नात किंवा ह्याच्यात विचारतच नाही किंवा कन्सिडरच करत नाही. पण फक्त 1 किंवा 2 दिवस त्या हाऊसवाईफ किंवा त्या बाईला, घरात काम करणाऱ्या बाईला साईडला शांत बसायला सांगा आणि काहीही काम करायचं नाही असं सांगा. आणि मग तुमची वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन करून दाखवा. तीही तेवढंच काम करते, तीही तिची स्वतःची स्पेस तेवढीच छानपणे सांभाळते, तीही तिच्या हॉबीज खूप उत्तमपणे पार पाडते किंवा उत्तमपणे जोपासते आणि तितकंच आपल्यालाही सपोर्ट करते, आपल्याला मदत करते. आणि हे सगळं झालं महिलांविषयी. एक मला अत्यंत उत्तम उदाहरण किंवा आठवतं जेव्हा आपण महिला दिन म्हणतो, म्हणजे झाशीची राणी. झाशीची राणी ही आपल्या 2 बाळांना सांभाळून आपल्या देशासाठी, आपल्या धर्मासाठी तिने बलिदान दिलं. तिला आपण कसं विसरू शकतो महिला दिनाच्या दिवशी. दुसरी म्हणजे आपली आई. आपल्या आईने आपलं शिक्षण, आपलं सगळं नीट व्हावं, आपण निरोगी राहावं यासाठी तिचं आयुष्य खर्च केलं आहे, करते आणि करत राहील. त्यामुळे तिलाही ह्या सगळ्यात विसरून चालणार नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्यासोबत तुमच्या पाठीवर हात ठेवणारा बाबा नसेल, तुमच्यासोबत जेव्हा तुम्ही मॅरिड आहात तेव्हा तुमच्यासोबत तुम्हाला साथ देणारा नवरा नसेल, तर तुम्ही ह्यातलं काहीच बॅलन्स नाही करू शकत. I can proudly say that I am having that kind of man in my life who supports me in everything to achieve my highest. At that time also he is with me and at the lowest also he is with me. So without men, I am saying that की त्यांच्यामुळे आपण आहोत असं मी म्हणत नाही आहे, पण त्यांचा सपोर्ट असल्याशिवाय आपण आपला हायेस्ट अचीव नाही करू शकत. त्यामुळे आणि मुलींचं असतं ना की आपण आपली फादर फिगर जी आहे किंवा आपल्या बाबांची जी मेंटॅलिटी आहे किंवा स्वभाव आहे ते आपण आपल्या नवऱ्यामध्ये शोधत असतो काही प्रमाणात. I can proudly say that I am having that kind of man which exactly reflects my father. So महिला दिनाच्या दिवशी आपण महिलांना साजरं करूयाच, पण त्यासोबत हेही विसरायला नको की
पुरुषसुद्धा तेवढेच इम्पॉर्टंट आहेत आपल्या लाईफमध्ये. त्यामुळे सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.